व्हॅलेंटाईन डे पूर्वी गुलाबांची आवक वाढली, दर घसरले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फूल शेती करणारे शेतकरी आहेत। या आठवड्यात व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे शेतकऱ्यांनी 2 दिवस आधीच फुलं तोडून बाजारात आणली आहेत। पूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी फुलांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र गेल्या काही वर्षापासून या सणाची मागणी काहीशी घटली आहे। व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं दरात दुपटीनं वाढ होत असे, त्यामुळे फुलांना चांगला भाव मिळत होता। परंतु यंदा गुलाबांच्या फुलांची निर्यात बंद असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे आणि त्यामुळे दर घसरले असल्याचं शेतकरी व फूल विक्रेत्यांनी सांगितलंय। शेतकऱ्याची पत आणि शेतीचा पोत दोन्हीही कमी होत चाललेत, त्यातच निसर्गाचा मारही सहन करावा लागतो। परंपरागत शेतीमुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झालेत, मात्र येथील शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीतून गुलाब शेती फुलवली आहे। बाजारपेठेचा अभ्यास, विक्रीचा कुशल तंत्र आणि लागवडीचा चोख व्यवस्थापन यामुळे त्यांनी दर्जेदार गुलाबाची बाग तयार करून यश मिळवलंय। तरीही यंदा व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मोठी आवक आणि घटलेली मागणी यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे। शेतकरी हा त्या ठिकाणी फुलं विक्रीसाठी आला, कशी मागणी आहे आणि काय दर मिळत आहे आपल्याला? ह्या महिन्यात तशी मागणी खूप चांगली होती, पण काल परवापासून जरा मार्केट स्लो झालं आणि खूप माल आल्यामुळे दरही खूप उतरलेले आहेत। मी शेतकरी, माझ्याकडे बऱ्यापैकी फ्लॉरिकल्चर मध्ये शेती आहे, तर आजच्या डेटला खूप म्हणजे मार्केट दरवर्षी जास्त व्हॅलेंटाईन डेला वगैरे त्या मानाने मार्केटचे दर खूप खाली आलेले आहेत। आज काय करणार शेतकरी कारण काय झालं की जनरली आपला गुलाब वगैरे हा जो माल आहे हा 12 फेब्रुवारी पर्यंत सगळा स्टॉक करून एक्सपोर्ट केला जातो आणि त्यानंतर काय करतात, पुण्याचे बागायतदार मोठे आहेत ते थोडासा कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करून व्हॅलेंटाईन डे साठी थोडा माल मार्केटला टाकतात, पण तो एकदम जास्त माल आला मार्केटला, त्यामुळं थोडं मार्केट थोडं स्लो झाला। म्हणजे रेट बऱ्यापैकी 150-200 रुपयांनी खाली उतरलेले, गुलाबाचे सगळ्याच पोचे उतरलेले, जिप्सीचे उतरले, गुलाबाचे सगळ्या मालाचे दर उतरलेले आहेत। काय अपेक्षा होती आपल्याला दराबाबत? ह्या बाबत आता हे 2 दिवस तरी आम्हाला साधारणतः गुलाबाचा एक शेतकरी म्हणून आम्हाला 500 प्लस पाहिजे होता। व्यापाऱ्यांना थोडक्यात प्रॉफिट असतो, पण शेतकरी म्हणून आम्हाला 500 प्लस तरी दर अपेक्षित होता। तो आज 250 पर्यंत आलेला आहे, म्हणजे 250-300च्या आसपासच, जास्त दर नाही आज। काय वाटतं, दर वाटलं दर वाटतील का? दर आता काय, आता हे व्हॅलेंटाईन डे संपल्यानंतर दर वाढणार नाही, पण आता लग्नाचं सीझन चालू होतोय, त्यामुळे लग्नात दर स्थिर राहतील, बाकी जास्त वाढणार नाही। काय नाव आपलं, पूर्ण आलं? माझं नाव दादासाहेब शिंदे, माझं गाव शिंदोन, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। इथे माझी सगळी फुलाची शेती आहे। 4-5 प्रकारची फुलं असतात, त्याच्यात पॉली हाऊसमध्ये गुलाब आहे, पॉली हाऊसमध्ये जिप्सोफिला आहे, ओपनमध्ये निशिगंध आहे, डेजी आहे, ओपनमध्ये माझ्याकडं नवीनच व्हरायटी जी औरंगाबादमध्ये कुठे सापडणार नाही, स्नॅपड्रॅगन म्हणून ती लागवड केलेली आहे। असे प्रकार लावलेले शेती सगळं। काय सांगाल, सध्या व्हॅलेंटाईन डे आणि फुलांची दर कशी आहे, कशी मागणी सध्या? मागणी तर थोडी कमीच आहे सध्याच्या घडीला, पण फुलांची आवक वाढलेली आहे सध्या। त्याच्यामुळं काल परवा जो गुलाब महाग होता 600 ते 700 रुपयापर्यंत जो गुलाबाचा रेट होता तो आज 100-150 रुपयांनी कमी झालाय। आणि यंदा काय झालंय, 10वी-12वीचे पेपर त्याच वेळेत आल्यामुळं फुलांवर थोडा इफेक्ट त्याचा कमी पडला व्हॅलेंटाईन डेच्या याच्यामध्ये। आणि सरासरी मार्केट चांगलं आहे, असं काही विषय नाही की राहील म्हणून, फक्त फुलांची मागणी वाढलेली आहे आणि आवक पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे सध्या। आवक कशामुळे वाढली? आवक काय झाली, बाहेरचे जे मालाला एक्सपोर्ट वगैरे जे माल जायचे किंवा 1 फेब्रुवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत बाहेर देशामध्ये जे फुलं पाठवल्या जायची, ते 12 तारखेनंतर आता ते एक्सपोर्ट बंद झालेलं आहे। आणि एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे उरलेला जो शेतकऱ्यांचा माल आहे हा लोकल मार्केटमध्ये आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, म्हणजे आणि त्याच्यामुळे त्याचा रेट सरासरी स्थिर आहे आता। असं काही काय दर राहणार समजा व्हॅलेंटाईन डेला कलर गुलाबाचा एक रोजेस जर घेतला तर तो 50 रुपयापर्यंत बसणार आहे। रेड रोजेस, कलर रोजेस हा 50 रुपयापर्यंत राहील, सरासरी एक फुल 50 रुपयाला संभाजीनगर मध्ये। अमोल शिंदे, शिंदे फ्लावर्स, संभाजीनगर। काय सांगाल, व्हॅलेंटाईन जे आहे आज माल भरपूर येऊ राहिला आणि भाव कमी आहे, तो घ्यायला कोणी गिराईक बी नाहीये। सध्या बाजार थंड आहे, इतकं आहे। काय कारण आहे? कारण गिराईकीच नाहीये, आता ते बोलता नहीं है। माल बहुत आ रहा है अभी और गिराईकी नहीं है। माल जो बाहर एक्सपोर्ट होता था वो माल बाहर नहीं जा रहा, वो यहीं आ रहा, इस वास्ते गिराईकी भी नहीं है और वो रेट भी नहीं है।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.